एका अलिशान पार्टीत सुनीने सासूच्या गालावर एक चापट मारली आणि म्हणाली, म्हातारे नीट ऐका, माझ्या या अलिशान घरात राहण्याच्या लायकीचे तुम्ही नाही, तुमची वागणूक आणि तुमचे मापदंड. हो ना, तू माझा पाळीव कुत्रा बनण्याच्या लायकीचे आहेस. या घरातले परदेशी कुत्रे सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त चांगले आहेत आणि जास्त महागड्या गाद्यांवर झोपतात. आजपासून जर तू माझ्या पाहुण्यांसमोर आलीस, मग मी तुला या इमारतीवरून खाली फेकून देईन. संपूर्ण हॉल स्तब्ध झाला होता, पण स्नेहाला कोणीही मध्येच थांबवले नाही. रोहननेही आपल्या पत्नीला गप्प केले नाही. उलट तो आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, तिला आत घेऊन जा, गोंधळ घालू नका. राजेंद्र बाबूंना जणू कोणीतरी त्यांच्या छातीत उकळते शिसे ओतले होते. त्यांच्या नसा फुटणार होत्या. त्यांनी स्नेहा आणि रोहनला काहीच उत्तर दिले नाही. त्यांनी शांतपणे आपल्या रडणाऱ्या पत्नीचा हात धरला आणि त्या कुत्र्यांपेक्षाही वाईट खोलीत परत गेले. त्या रात्री मीरा जमिनीवर बसून लहान मुलासारखी रडत होती. मला इथून दूर घेऊन चला. मी कुत्रा नाही, मी आई आहे. मी त्याला माझं दूध पाजलं आहे. हे ऐकून त्या मौन वडिलांनी असा काही चक्रव्यूह निर्माण केला. आपल्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त जाहीरपणे 50 कोटी रुपयांची भेट दिली. राजवाड्यासारखा बंगला. मुलगा आणि सून थक्क झाले. गुडघ्यावर बसून भीक मागू लागले. ही गोष्ट केवळ सुडाची नाही, तर आई वडिलांचा सन्मान करण्याची आणि त्यांची देणे फेडण्याची आहे. रोहनचे घर एखाद्या पंचतारांकित अपार्टमेंट सारखे आहे. ते एखाद्या हॉटेलपेक्षा कमी नव्हते. इटालियन संगमरवरी फरशी, फ्रान्समधून आयात केलेले झुंबर आणि अरबी समुद्राकडे तोंड असलेली एक मोठी बाल्कनी. रोहन शहरातील एका अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनीचा CEO होता आणि त्याची पत्नी स्नेहा एका नामांकित फॅशन डिझायनर होती. त्यांचे आयुष्य पार्ट्या आणि ब्रँडेड कपड्यांभोवती फिरत होते. पण या चकचकीत घराला लागूनच असलेल्या एका लहानशा खोलीत रोहनचे आई वडील राजेंद्र आणि मीरा तुरुंगासारख्या अवस्थेत आपले अखेरचे दिवस काढत होते. राजेंद्र बाबू आपले संपूर्ण आयुष्य साधे पण विलक्षण पद्धतीने जगले होते. त्यांनी आपले आयुष्य एक प्रामाणिक व्यावसायिक म्हणून व्यतीत केले. त्यांनी आपली वडिलोपार्जित जमीन विकली आणि रोहनचे परदेशातील MBA पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. जेव्हा रोहनने आपला स्टार्टअप सुरू केला, राजेंद्र बाबूंनी आपली आयुष्यभराची बचत मुदत ठेवी आणि बाकी सर्व काही रोहनच्या हवाली केले. रोहन यशस्वी झाला. त्याने खूप पैसा कमवला, पण यशाच्या धुंदीत त्याने आपला संयम गमावला. ज्या मध्यमवर्गीय आई वडिलांनी त्याला त्या पदापर्यंत पोचवायला मदत केली होती, त्यांना तो विसरला. जेव्हा स्नेहा सून म्हणून या घरी आली, तेव्हा ती तिच्या सासरच्या लोकांची जीवनशैली, त्यांचे भारतीय कपडे आणि त्यांचा तिला तो साधेपणा आवडत नव्हता. तिच्या मते राजेंद्र आणि मीरा हे एक सामाजिक नामुष्की होते. एक अशी नामुष्की जी ती तिच्या उच्चभ्रू मैत्रिणींपासून लपवण्याचा प्रयत्न करत असे. सुरुवातीला तिला टोचून बोलले गेले. नंतर हळूहळू त्यांना या अलिशान घरातील जेवणाच्या टेबलावर आणि दिवाणखान्यात येण्यास मनाई करण्यात आली. माझे पाहुणे आले की कृपया तुमच्या खोल्यांमध्येच थांबा. तुमच्यामुळे हे निकष खूपच वाईट आहेत, स्नेहा अनेकदा तिरकस चेहऱ्याने म्हणायची. रोहन हे सगळं बघत होता, पण तो नेहमी आपल्या बायकोचीच बाजू घ्यायचा. आई, बाबा, स्नेहाचं बरोबर आहे. आमच्या जीवनशैलीत तुम्ही इथे जुळवून घेऊ शकत नाहीस. तुला काय हवे आहे ते नोकरांना सांग आणि बाहेर येऊ नकोस. मीरा एक अतिशय शांत आणि प्रेमळ स्त्री होती. ती अनेकदा गुपचूप रडायची, पण तिने राजेंद्रला कधीच काही सांगितले नाही. तिने तक्रार केली नाही. ठीक आहे, आपल्याला मुलं आहेत, हा आधुनिक काळ आहे, आपल्याला फक्त त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळतो, तेवढंसं पुरेसं आहे, असं म्हणत तिने स्वतःचं सांत्वन केलं.
पण राजेंद्र बाबू गप्प राहिले. त्या शांततेत एक असे वादळ घोंगावत होते ज्याची रोहन आणि स्नेहा या दोघांनाही कल्पना केली नव्हती. तो ऑक्टोबर महिना होता. मीराचा 60वा वाढदिवस जवळ येत होता. राजेंद्रला वाटले की कदाचित यावेळी त्यांचा मुलगा तो त्याच्या आईसाठी काहीतरी खास करणार होता. पण रोहन आणि स्नेहाला हे आठवले सुद्धा नाही की त्यांच्या आईचा वाढदिवस जवळ येत आहे. त्याच आठवड्याच्या शेवटी स्नेहाने तिच्या घरी उच्चभ्रू समाजासाठी एक मोठी किटी पार्टी आयोजित केली होती. शहरातील सर्व श्रीमंत स्त्रिया, डिझायनर आणि प्रतिष्ठित महिला उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. संपूर्ण घर विदेशी फुलांनी सजवले होते. नामांकित शेफना बोलवण्यात आले होते आणि महागड्या वाईन दिल्या जात होत्या. जेवण वाढले जात होते. स्नेहाने त्या सकाळी मीराला कडक सूचना दिल्या होत्या. बघ, आज माझ्या घरी खूप महत्वाचे पाहुणे येणार आहेत. तू आणि बाबांनी तुमची ती छोटी खोली अजिबात सोडू नका. माझ्या मैत्रिणींनी तुला या स्वस्त जुन्या कपड्यांमध्ये पाहिलं तर माझा अपमान होईल. मीराने गप्पपणे मान हलवली. त्या संध्याकाळी पार्टी रंगात आली होती. मोठा आवाज असलेलं संगीत, बायकांचे हसणे आणि अत्तराचा सुगंध. संपूर्ण पेंट हाऊसमध्ये एक तीव्र वास पसरला होता. राजेंद्र बाबू त्यांच्या खोलीत पुस्तक वाचत होते. त्याच वेळी मीराला रक्तदाबाचे औषध घ्यायचे होते, पण त्यांच्या खोलीतील पाणी संपले होते. तिला जाणवले. तिने विचार केला की ती स्वयंपाकघरातून गुपचूप पाण्याची बाटली घेऊन येईल आणि कोणाच्याही लक्षात येणार नाही. मीराने आपल्या जुन्या सुती साडीचा पदर सावरला आणि दबक्या पावलांनी स्वयंपाकघराकडे जाऊ लागली. पण तिचे नशीबच खराब होते. पार्टीहून परत येत असताना स्नेहाची अतिशय श्रीमंत आणि गर्विष्ठ मैत्रीण काम्या हातात वाईनचा ग्लास घेऊन अचानक तिथे आली. मीरा घाबरली आणि घाई गडबडीत काम्याला धडकली. काम्याच्या हातातून महागडा क्रिस्टल वाईन ग्लास खाली पडून फुटला. त्यातील थोडी वाईन काम्याच्या लाखो रुपये किमतीच्या डिझायनर ड्रेसवर उडाली. हे काय चालले? काम्या रागाने ओरडली. ती किंचाळली. स्नेहा, तुझ्या घरात ही मूर्ख बाई कोण आहे? तिने माझा 3 लाख रुपयांचा प्राडाचा ड्रेस खराब केला. काम्याची किंकाळी ऐकून स्नेहा आणि इतर सर्व बायका तिथे जमल्या. स्नेहा सुद्धा त्याच्या खोलीतून बाहेर आली. जेव्हा तिने मीराला हॉलच्या मध्यभागी थरथरत उभी असलेली आणि खाली काचेचे तुकडे विखुरलेले पाहिले, तेव्हा तिचा संताप अनावर झाला. तिचा सगळा उच्चभ्रूपणा आणि बनावट उच्चभ्रूपणाचा तोरा नाहीसा झाला. ती रागाने मीराकडे गेली. बाहेर जायची तुझी हिंमत कशी झाली? मी तुला नको सांगितलं होतं. स्नेहा सगळ्यांसमोर ओरडली. बाळा, मला औषध घ्यायचं होतं. पाणी संपलंय. मीराने हात जोडले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गप्प बस. स्नेहा तिला कठोरपणे ओरडली. तुला काही अक्कल आहे की नाही? हा काचेचा ग्लास, याची किंमत तुझ्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त आहे. तू मूर्खासारखं वागते आहेस. आज तू माझे मापदंड धुळीस मिळवले आहेस. रोहन पुढे आला आणि त्याने आपल्या आईला खडसावले. आई, तू नेहमी असंच करते. तू एक दिवस तुझ्या खोलीत राहू शकत नाहीस का? स्नेहा बरोबर म्हणते. तू निव्वळ लाजिरवाणी आहेस. तेवढ्यात गोंधळ ऐकून राजेंद्र बाबू बाहेर आले. त्यांनी आपल्या पत्नीला बोलावले. संपूर्ण जमावासमोर तिला रडताना आणि अपमानित होताना पाहून त्यांचे हृदय पिळवटून गेले. ते लगेच मीराकडे गेले आणि त्यांनी तिला आधार दिला. रोहन, तुझ्या बायकोला थोडे संस्कार शिकव. ती तुझी आई आहे, ती मोलकरीण नाही. राजेंद्र बाबू कठोर आवाजात म्हणाले. राजेंद्रजींचे शब्द स्नेहाच्या अहंकाराला मोठा धक्का देत होते.
ती वेडेसारखी हसू लागली. शिष्टाचार? तुम्ही लोक मला शिष्टाचार शिकवणार? माझे पती सुद्धा तो उरल्या सुरल्या अन्नावर जगतोय. तो मला शिष्टाचार कसा शिकवणार? स्नेहाने मीराकडे एक भयानक आणि किळसवाना कटाक्ष टाकला. मीराच्या चेहऱ्याकडे बोट दाखवत ती एक वाक्य म्हणाली. नाही, तुम्ही माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. म्हातारे, नीट ऐक. माझ्या या आलिशान घरात राहण्याच्या लायकीचे तुम्ही नाही. तुमच्या वागण्या बोलण्याने आणि तुमच्या वागणुकीने तुम्ही माझ्या घरात कुत्राच बनायला पाहिजे. तुला त्यांच्यापैकी एक व्हायचं आहे. या घरातले परदेशी कुत्रे सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त सुस्वभावी आहेत आणि जास्त महागड्या गाद्यांवर झोपतात. आजपासून जर तू माझ्या पाहुण्यांसमोर आलास तर मी तुला या इमारतीवरून खाली फेकून देईन. संपूर्ण हॉल स्तब्ध झाला होता, पण स्नेहाला कोणीही अडवले नाही. रोहनने आपल्या पत्नीला गप्प करण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट तो आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, तिला आत घेऊन जा, गोंधळ घालू नका. राजेंद्र बाबूंची छाती जणू कोणीतरी त्यांच्यावर उकळते शिशी ओतले होते. त्यांच्या नसा फुटणार होत्या. त्यांनी स्नेहा आणि रोहनला उत्तर दिले, नाही. त्याने कोणताही गोंधळ घातला नाही. ते शांतपणे आपल्या रडणाऱ्या पत्नीकडे पाहत राहिले. हातात हात घालून ते त्या कुत्र्यांपेक्षाही वाईट खोलीत परतले. त्या रात्री मीरा जमिनीवर बसून लहान मुलासारखी रडत होती. आम्हाला इथून घेऊन चला साहेब. मी कुत्रा नाही, मी एक आई आहे. मी त्याला दूध पाजलंय. मी इथे थांबू शकत नाही. राजेंद्रने मीराचे अश्रू पुसले. त्यांनी स्वतःचे अश्रू आटले होते. आता त्यांच्या डोळ्यात एक भयावह बर्फासारखी शांतता होती, जी असह्य होती. हे एखाद्या मोठ्या संकटापूर्वी घडतं. त्याने मीराच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि अगदी शांत आवाजात म्हणाले, पुरे मीरा, आजपासून तुझ्या डोळ्यातून एकही अश्रू येणार नाही. आज त्यांनी तुला कुत्र्यासारखी तुझी जागा दाखवून दिली, नाही का? आता बघ, मी तुझ्याबद्दल काय विचार करू. जरा काही दिवस थांब. रोहन आणि स्नेहाला वाटले की राजेंद्र बाबू हे एक निवृत्त आणि असहाय्य वृद्ध आहेत, ज्यांच्याकडे आता काहीही उरले नाही, पण ते खूप मोठे व्यक्तिमत्व होते. त्यांना सत्य माहीत नव्हते. वर्षापूर्वी जेव्हा राजेंद्र बाबूंनी आपला व्यवसाय गुंडाळून सर्व पैसे रोहनला दिले होते, तेव्हा त्यांनी शहराबाहेर एक मोठा पडीक जमिनीचा तुकडा विकत घेतला होता. ते त्याबद्दल विसरून गेले होते आणि ती जमीन सोडून दिली होती. पण गेल्या 3 वर्षात त्या ओसाड जमिनीतून एक आंतरराष्ट्रीय महामार्ग आणि एक नवीन विमानतळ गेले आहे. सरकारने त्यांची जमीन ताब्यात घेतली आणि त्या बदल्यात राजेंद्र बाबूंना 150 कोटी रुपयांची मोठी भरपाई मिळाली. इतकेच नव्हे तर राजेंद्र बाबूंनी त्यांच्या काही जुन्या मित्रांसोबत एका रिअल इस्टेट कंपनीत छुपे गुंतवणूकदार म्हणून प्रवेश केला होता. त्यांनी त्या कंपनीत गुंतवणूकही केली होती, जी आता एक मोठे कॉर्पोरेट साम्राज्य बनली होती. राजेंद्र बाबू खरं तर रोहनपेक्षा शेकडो पटीने श्रीमंत होते. त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली होती, जेणेकरून रोहन आपले पैसे स्वतःकडे ठेवू शकेल. त्याने आपल्या प्रतिभेचा गर्व बाळगू नये आणि त्याऐवजी कठोर परिश्रम करायला शिकावे. पण त्याला हे माहीत नव्हते की ज्या मुलाला त्याने कठोर परिश्रम करायला शिकवले होते, तो यश मिळवताच एक क्रूर पशु आणि गर्विष्ठ राक्षस बनेल. राजेंद्रजींनी त्या रात्री त्यांच्या संपत्ती व्यवस्थापकाला आणि देशातील सर्वोच्च कॉर्पोरेट वकिलांना फोन केला. मला शहरातील सर्वात महागडा, सर्वात आलिशान आणि सर्वात खास बंगला हवा आहे. पैशांचे काहीही महत्त्व नाही. मला 3 दिवसांच्या आत घर माझ्या नावावर हवं आहे. वेल्थ मॅनेजरने लगेच कामाला सुरुवात केली. मुंबईच्या अलिबाग आणि पॉश मरीन ड्राईव्हच्या दरम्यान
समुद्रकिनारी असलेली एक मालमत्ता सर्वात भव्य होती. द पॅलेस ऑफ इटालियन वास्तू विशारदांनी डिझाईन केलेल्या 50 कोटी रुपये किमतीच्या ओशन्स या राजवाड्यासारख्या हवेलीमध्ये स्वतःचे खाजगी थिएटर, एक मोठा स्विमिंग पूल आणि एक हेलिपॅड होते. आणि तिथे रात्रंदिवस काम करणारी नोकरांची फौज होती. कोणतीही वाटाघाटी न करता राजेंद्र बाबूंनी तात्काळ 50 कोटी रुपये हस्तांतरित करून तो बंगला विकत घेतला. मग त्यांनी आपली योजना अंमलात आणली. योजनेचा दुसरा आणि सर्वात धोकादायक भाग सुरू झाला. पुढच्या आठवड्यात मीराचा 60वा वाढदिवस होता. राजेंद्रजींनी त्यांच्या PR टीम आणि इव्हेंट मॅनेजर्सना एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले. शहराच्या इतिहासात नोंदला जाणारा एक प्रसंग. त्या अपमानास्पद किटी पार्टीच्या घटनेला केवळ 2च दिवस उलटले होते. रोहन त्याच्या कंपनीच्या आलिशान वातानुकूलित कार्यालयातील त्याच्या खुर्चीत बसला होता. तो फाईल्सवर सह्या करत होता. तेवढ्यात त्याच्या ऑफिसचा काचेचा दरवाजा उघडला आणि त्याची सेक्रेटरी एक सुंदर मखमली लाल रंगाचा बॉक्स घेऊन आत आली. त्याचे पॅकेजिंगच खूप प्रभावी होते. ते इतके राजेशाही होते की रोहन त्यावरून आपली नजर हटवू शकला नाही. सचिवाने तो बॉक्स मोठ्या आदराने रोहनच्या डेस्कवर ठेवला आणि तो शहरातील एका अत्यंत महत्त्वाच्या VIP कडून आल्याचे सांगितले. हे खास त्याच्यासाठी आहे. रोहनने उत्सुकतेने मखमली पेटी उघडली. पेटीच्या आत एक अत्यंत प्रतिष्ठित आणि खास निमंत्रण पत्रिका होती. बोटांनी त्या पत्रिकेला स्पर्श करत त्याचा राजेशाही थाट स्पष्टपणे जाणवत होता. कार्डाचे मुखपृष्ठ साध्या कागदाचे नव्हते, तर त्यावर खऱ्या सोन्याचा मुलामा होता आणि मध्यभागी एक अतिशय राजेशाही शिक्का होता. शहरातील एका रहस्यमय नवीन अब्जाधीशाकडून एका भव्य समारंभाचे ते खास आमंत्रण होते. कार्डवर लिहिले होते की ते आपल्या पत्नीचा 60वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही आलिशान पार्टी आयोजित करत आहे. या पार्टीला शहरातील सर्व प्रतिष्ठित VIP उद्योगपती, बॉलिवूडचे मोठे कलाकार, नामांकित मंत्री आणि कॉर्पोरेट जगतातील प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पण ज्या गोष्टीने रोहनला थक्क केले ती होती कार्डच्या तळाशी पाठवणाऱ्याचे नाव. RS ग्रुप सोनेरी अक्षरात लिहिलेले होते. रोहनचे तोंड उघडेच राहिले. त्याचे डोळे विस्फारले. आता संपूर्ण व्यवसायावर RS ग्रुप या नावाचे वर्चस्व आहे. जगभरात एकच चर्चा सुरू होती. ही एक रहस्यमय आणि प्रचंड श्रीमंत कंपनी होती जिने रातोरात बाजारातील सर्वात मोठ्या स्थावर मालमत्ता गुंतवणूकदारांनाही मागे टाकले होते. नक्की काय चालले आहे हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता होती. RS ग्रुपच्या मागे कोणता कुबेर आहे? रोहनच्या मनात लोभ उफाळून आला. त्याने थरथरत्या हातांनी फोन उचलला आणि पटकन स्नेहाचा नंबर डायल केला. अरे देवा, स्नेहा, तुझा विश्वास बसणार नाही. माझ्याकडे काय आहे? फोन उचलत रोहन आनंदाने उद्गारला. आपल्याला RS ग्रुपकडून त्यांच्या भव्य पार्टीचं आमंत्रण मिळालं आहे. तुला माहीत आहे ना, तो RS ग्रुप. ते कोण आहेत? ते आजकालच्या बाजारातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. संपूर्ण शहरातील मीडिया आणि सर्व बडे लोक तिथे असतील. जर मला कसंही करून या पार्टीत प्रवेश मिळाला आणि या श्री RS यांना भेटता आलं तर. पण जर मी त्यांच्यावर छाप पाडली आणि त्यांना माझ्या कंपनीत गुंतवणूक करण्यास राजी केले तर माझ्या कंपनीचे मूल्य रातोरात 1000 कोटींच्या वर जाईल. देशातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये आमची गणना होईल. दुसरीकडे स्नेहा आनंदाने उड्या मारत होती. तिचे डोळेही पैशांनी चमकत होते. वा रोहन,
ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी आहे. आपण ही संधी हातातून निसटू देऊ शकत नाही. तिथे सर्व उच्चभ्रू लोक असतील आणि मला त्या सर्वांमध्ये सर्वात सुंदर आणि श्रीमंत दिसायचे आहे. मला उद्या पॅरिसहून माझा डिझायनर ड्रेस मागवायचा आहे आणि काही नवीन हिऱ्यांचे दागिने खरेदी करायचे आहेत. ही पार्टी या शहरातील आपला दर्जा आणखी उंचावेल. पार्टीच्या दिवशी रोहन आणि स्नेहाचा धुमाकूळ पाहण्यासारखा होता. सकाळपासूनच घरात गोंधळ उडाला होता. स्नेहाला शहरातील सर्वोत्तम आदरातिथ्य मिळत होते. महागड्या पार्लरमधून मेकअप आर्टिस्टना घरी बोलवण्यात आले होते. रोहन आपले केस करून घेत होता आणि लाखो रुपये किमतीच्या आपल्या सूटची फिटिंग तपासून पाहत होता. दिवसभर ते दोघेही आपल्या दिखाऊपणात आणि ढोंगबाजीत मग्न होते. मी माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्या संध्याकाळी घरातून निघण्यापूर्वी स्नेहाने सर्व नोकरांना हॉलमध्ये जमवले आणि त्यांना अत्यंत कठोर आवाजात आज्ञा दिली, तुम्ही सर्वजण लक्ष द्या. आज रात्री मी आणि रोहन शहरातल्या सर्वात मोठ्या आणि VIP पार्टीला जात आहोत. आम्ही परत येईपर्यंत त्या म्हाताऱ्या पुरुष आणि स्त्रियांना त्यांच्या नोकरांच्या खोल्यांमधून बाहेर येऊ देऊ नका. त्यांनी पाणी मागितले तरी त्यांना तिथेच द्या, पण त्याला मुख्य हॉलमध्ये किंवा बाल्कनीमध्ये फिरू देऊ नकोस. माझ्या या अलिशान घरात त्याचा उदास चेहरा आणि गावंढळ रूप मी सहन करू शकत नाही. रोहनने आपल्या पत्नीला असेही सांगितले. त्यांनी संमती दर्शवण्यासाठी मान डोलावली आणि नोकरांना धमकावले आणि मग ते दोघेही त्यांच्या चकचकीत स्पोर्ट्स कारमधून निघून गेले. मागे त्यांच्या महागड्या परफ्यूमचा सुगंध सोडून त्याला कल्पनाही नव्हती की ज्या पार्टीमध्ये तो आपले मोठेपण आणि खोटा दर्जा दाखवायला जात होता ती पार्टी दुसरी तिसरी कोणी नसून त्याच आई वडिलांची होती, ज्यांना त्याने काही दिवसांपूर्वी कुत्र्यासारखा दर्जा म्हटले होते. रोहन आणि स्नेहा निघून गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्या अलिशान इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर असे काही दृश्य घडले की सुरक्षा रक्षकही थक्क झाले. 3 चकचकीत अगदी नवीन लांब काळ्या रंगाच्या रोल्स रॉयस गाड्या बाजूला येऊन थांबल्या. गाड्यांचे दरवाजे उघडले आणि काळे सूट घातलेले 2 धिप्पाड बाउन्सर बाहेर आले. RS ग्रुपचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि काही प्रतिष्ठित स्टायलिस्ट ही उपस्थित होते. व्यवस्थापकांनी मोठ्या आदराने आणि नम्रतेने पेंट हाऊसची बेल वाजवली. हा थाटमाट पाहून हाऊसकीपर्सही चकित झाले. व्यवस्थापक थेट दाराकडे गेले आणि हात जोडून त्यांनी राजेंद्र बाबू आणि मीरा यांना बाहेर येण्याची विनंती केली. काही तासातच त्या पेंट हाऊसच्या एका खोलीत चमत्कार घडला. हे एखाद्या परीकथेपेक्षा कमी नव्हते. जेव्हा राजेंद्र बाबू कपडे घालून खोलीतून बाहेर आले तेव्हा या घरातील नोकरांपेक्षाही वाईट वागणूक मिळालेला तोच माणूस आहे हे कोणालाही ओळखता आले नाही. राजेंद्र बाबू यांनी आज त्यांचा जुना फाटलेला आणि कॉलर तुटलेला शर्ट घातला नव्हता. त्यांनी एका प्रसिद्ध इटालियन डिझायनरने खास तयार केलेला 5 लाख रुपये किमतीचा काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. हे त्याच्या शरीरावर अगदी व्यवस्थित बसले होते. त्याच्या डाव्या मनगटावर एक चकचकीत सोन्याचे रोलेक्स घड्याळ होते. त्यांचे पांढरे केस व्यवस्थित विंचरलेले होते. त्यांच्या चेहऱ्याचे वैशिष्ट्य तेजस्वी आणि त्याचे तेजस्वी व्यक्तिमत्व एखाद्या राजघराण्यातील राजापेक्षा कमी दिसत नव्हते. दरम्यान मीराला देशातील सर्वोत्तम आणि सर्वात महागडा मेकअप करून देण्यात आला. कलाकारांची एक संपूर्ण टीम काम करत होती. जेव्हा मीरा छान तयार होऊन बाहेर आली तेव्हा राजेंद्र बाबूंच्या डोळ्यात पाणी आले.
मीराने 20 लाख रुपये किमतीचा एक सुंदर अस्सल रेशमी पोशाख तयार केला होता. तिने नाजूक सोनेरी धाग्याचे काम असलेली लाल रंगाची कांजीवरम साडी नेसली होती. तिच्या गळ्यात अस्सल हिरे आणि मोठ्या पाचूंचा एक जड अनमोल हार चमकत होता, ज्याची किंमत सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची होती. तिने हिरेच्या बांगड्या घातल्या होत्या. आज मीराच्या चेहऱ्यावर असह्यता, भीती किंवा अपमानाचा लवलेशही नव्हता. ती खरोखरच एक राणी, शक्तिशाली आणि मोहक दिसत होत्या. राजेंद्र बाबू पुढे आले. त्यांनी आपल्या पत्नीच्या डोळ्यात आनंद अश्रू आणि आश्चर्याचे अश्रू दाटून आलेले पाहिले. ते अत्यंत प्रेम आणि आदराने हसले. त्यांनी मीराचा हात आपल्या हातात घेतला. चल माझ्या राणी, राजेंद्र बाबू गंभीर आणि आत्मविश्वासपूर्ण आवाजात म्हणाले. आज मी तुला तुझी खरी जागा आणि त्या लोकांनाही दाखवून देईन. मी तुम्हाला सांगतो की प्रतिष्ठा पैशाने नाही, तर मूल्यांनी आणि सदविवेक बुद्धीने ठरते. त्यांनी एकमेकांचे हात धरले आणि डौलदारपणे इमारतीतून खाली उतरले. बाउन्सर्सनी त्यांच्यासाठी एका रोल्स रॉइसची व्यवस्था केली. दरवाजा उघडला आणि ते दोघे त्या शाही रथातून निघाले. त्या पार्टीकडे जी आज रात्री संपूर्ण शहराचा इतिहास आणि त्यांच्या गर्विष्ठ मुलाचे भविष्य कायमचे बदलून टाकणार होते. पार्टीचे ठिकाण शहरातील सर्वात महागडे आणि खाजगी 7 तारांकित हॉटेल होते. लाल गालिचा अंतरलेला होता आणि सर्वत्र माध्यमांचे कॅमेरे चमकत होते. रोहन आणि स्नेहा आत शिरताच ते संपूर्ण शहराच्या चर्चेचा विषय बनले. तेथील वातावरणाने सर्वांनाच चकित केले. शहरातील प्रत्येक महत्त्वाची व्यक्ती उपस्थित होती. स्नेहा काम्यासह तिच्या मैत्रिणींसोबत फोटोसाठी पोज देत होती आणि मिरवत होती. मी हातात वाईनचा ग्लास घेऊन प्रत्येक मोठ्या गुंतवणूकदाराला मिस्टर आर.एस. यांना शोधत भेटलो. माफ करा, हे मिस्टर आर.एस. कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? मला त्यांच्यासोबत व्यवसाय सुरू करायचा आहे. आपल्याला एक सौदा पक्का करायला हवा. रोहनने एका वरिष्ठ बँकरला विचारले. तो बँकर हसला आणि म्हणाला, मिस्टर रोहन, मिस्टर आर.एस. आज जी काही घोषणा करतील तीच या शहराची मुख्य बातमी असेल. फक्त काही मिनिटे थांबा. चला. सूत्रसंचालक आता मंचावर येणार आहेत. सभागृहातील मुख्य दिवे बंद झाले. एक अत्यंत राजेशाही पार्श्वसंगीत वाजू लागले. मंचावर एक मोठा स्पॉटलाईट पडला. निवेदकाने मायक्रोफोनवरून घोषणा केली. माझ्या प्रिय सभागृह सदस्यांनो, आजच्या आपल्या यजमानांचे शहरातील सर्वात मोठे सायलेंट इन्व्हेस्टर आर.एस. ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री राजेंद्र सिंघानिया यांचे टाळ्यांच्या कडकडाटाने स्वागत करा. संपूर्ण सभागृह टाळ्यांचा कडकडाट झाला. रोहनच्या हातातून वाईनचा ग्लास खाली जमिनीवर पडला. त्याचं संपूर्ण शरीर सुन्न झालं. राजेंद्र सिंघानिया, माझ्या वडिलांचंही तेच नाव आहे, नाही का? नाही, हा योगायोगच असणार. रोहनच्या हृदयाची धडधड वाढू लागली. स्नेहाचं तोंड आश्चर्याने उघडच राहिलं. त्याच क्षणी स्टेजच्या मागून एक भव्य लिफ्ट वर आली आणि जेव्हा स्पॉटलाईटमधला तो माणूस तो खाली उतरत असताना रोहन आणि स्नेहाच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली नाही, तर त्यांचे संपूर्ण जगच उलटेपालटे झाले. रंगमंचावर दुसरे कोणी नसून रोहनचे वडील राजेंद्र होते. तेच राजेंद्र बाबू ज्यांना स्नेहा असंस्कृत म्हणायची. आज त्यांचा तेजस्वी चेहरा, त्यांचा शाही पोशाख आणि त्यांची देहबोली एखाद्या अब्जाधीशापेक्षा कमी नव्हती. त्यांच्या मागे सुरक्षा रक्षक आणि बाउन्सर उभे होते. त्यांच्यावर पहारा ठेवला जात होता. हा म्हातारा इथे काय करतोय? रोहन, तुझ्या वडिलांनी हा सूट कुठून चोरला?
स्नेहा गोंधळून आणि घाबरून पुटपुटली. राजेंद्र बाबूंनी माईक घेतला. हसत मुखाने त्यांनी संपूर्ण सभागृहाला संबोधित केले. त्यांनी तिकडे पाहिले आणि त्याची नजर थेट रोहन आणि स्नेहावर पडली. सर्वांना शुभ संध्या. माझ्या पत्नीच्या 60व्या वाढदिवसाच्या पार्टीला आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, राजेंद्र बाबू म्हणाले. त्यांनी रंगमंचाच्या मागच्या बाजूला हात पुढे केला आणि मग मीरा रंगमंचावर आली. हिऱ्यांचा हार आणि डिझायनर साडी नेसलेली मीरा एखाद्या राणीसारखी दिसत होती. संपूर्ण सभागृह उभे राहिले. त्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. मीराचा अपमान करणारी स्नेहाची मैत्रीण काम्या डोळे विस्फारून बघत होती. अरे देवा, स्नेहा ही तुझी? गप्प बस काम्या, स्नेहा म्हणाली. तिचे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. ती थरथरत होती. राजेंद्र बाबूने मीराच्या हाताचे चुंबन घेतले आणि म्हणाले, आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वी काही खूप आधुनिक आणि उच्चभ्रू लोकांनी माझ्या पत्नीला सांगितले होते की ते घरात राहण्याच्या लायकीचे नाहीत, तर कुत्र्यांसारखे जगले पाहिजेत. हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली. रोहन आणि स्नेहाचे चेहरे पूर्णपणे फिकट पडले होते. जणू कोणीतरी त्यांचे शरीरच कापून टाकले होती. त्यांनी त्यांच्या अंगातलं सगळं रक्त शोषून घेतलं असणारच. ते दोघे गर्दीत लपण्याचा प्रयत्न करत होते, पण स्पॉटलाईट थेट त्यांच्यावर पडत होत्या. राजेंद्र बाबूंच्या आवाजात आता एक भयंकर थंडगार राग होता. मला वाटलं कदाचित माझी पत्नी खरोखरच राणीसारखी जगण्यास पात्र आहे, म्हणून आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिला खऱ्या दर्जाची आठवण करून द्यावी असं मला वाटलं. राजेंद्र बाबूंनी आपल्या खिशातून एक सोन्याचं नाणं काढलं. त्यांनी आपल्या चाव्या आणि काही कायदेशीर कागदपत्रे बाहेर काढली. त्यांनी मंचावरील एका मोठ्या LED स्क्रीनकडे बोट दाखवले. त्या स्क्रीनवर मुंबईतील सर्वात आलिशान आणि महागड्या बंगल्याची महासागरांचा महाल छायाचित्रे झळकत होती. व्हिडिओ प्ले होऊ लागला. मीरा, आजपासून हा 50 कोटी रुपयांचा बंगला तुझा आहे. हे घर, त्याचे नोकर, त्याच्या गाड्या, सर्व काही आजपासून कायदेशीररित्या तुझ्याच नावावर आहे. आता तुम्ही एखाद्या 15 कोटींच्या पेंट हाऊसच्या नोकरांच्या खोल्यांमध्ये राहणार नाही, तर या महालात राहाल, जिथे त्या तथाकथित उच्चभ्रू लोकांपेक्षा कुत्र्यांनाही चांगल्या खोल्या मिळतात. संपूर्ण मंच टाळ्यांच्या कडकडाटाने दुमावला. मीराच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण ते असह्यतेचे अश्रू नव्हते, तर अभिमान आणि आनंदाचे होते. विनाश आणि न्यायाचा अंतिम प्रहार. राजेंद्र बाबूंचा खेळ अजून संपलेला नाही. त्यांनी रोहनकडे पाहिले. रोहन, सिंगाणिया. बाळा, कृपया रंगमंचावर ये. राजेंद्रच्या आवाजात वडिलांचे प्रेम नव्हते, तर न्यायाधीशांची आज्ञा होती. रोहनचे पाय थरथरत होते. त्याचा तोल जात होता. तो स्टेजजवळ गेला. स्नेहासुद्धा भीतीने रडू लागली. बाबा, हे सगळं काय आहे? एवढे पैसे कुठून आले? रोहन अडखळत म्हणाला, पैसे? तुम्ही राहता तो 15 कोटींचा पेंट हाऊस. तुम्ही तुमच्या बायकोसमोर त्याचं प्रदर्शन करता, बरोबर? ते पैसे त्याच वडिलांचे होते, ज्यांना तुम्ही कचऱ्यासारखं समजत होता. माझ्या पडीक जमिनीसाठी मिळालेली 150 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आणि या कंपनीतील शेअर्स, हे सगळं माझं होतं. पण मला माझ्या पैशांपेक्षा माझ्या मुलाचा जास्त अभिमान होता. तू यशाला कसे सामोरे जातोस हे मला पाहिजे होते, पण तू काय केलंस? तू तुझ्या जन्मदात्या आईला कुत्र्यासारखी वागणूक दिलीस. राजेंद्र बाबूंनी आपल्या कोटाच्या खिशातून दुसरी फाईल काढली. तुम्हाला तुमच्या कंपनीचा आणि CEO पदाचा खूप अभिमान आहे, नाही का? तुमच्या कंपनीला इतक्या मोठ्या निविदा आणि प्रकल्प मिळतात असं तुम्हाला का वाटतं? ते कोणाला मिळालं? मला?
मी तुमच्या कंपनीचा सर्वात मोठा एंजल इन्व्हेस्टर आणि होल्डिंग पार्टनर होतो. रोहनचा श्वास थांबला. नाही बाबा, प्लीज. आज या व्यासपीठावरून मला मीडिया आणि गुंतवणूकदारांना संबोधित करायचे आहे. मी याद्वारे जाहीर करतो की मी रोहन सिंगानिया यांच्या कंपनीमधून माझा सर्व निधी आणि गुंतवणूक काढून घेत आहे. आजपासून RS ग्रुपचा या व्यक्तीशी कोणताही व्यवहार राहणार नाही. मी माझी गुंतवणूक काढून घेतली आहे. मी माझ्या मृत्यूपत्रात संपूर्ण बदल केला आहे. माझी 500 कोटी रुपयांची मालमत्ता, माझे सर्व शेअर्स आणि हा नवीन बंगला, हे सर्व माझी पत्नी मीरा आणि शहरातील अनाथाश्रमांच्या नावे असेल. रोहन आणि स्नेहा यांना माझ्या मालमत्तेचा एक पैसाही मिळणार नाही. हे ऐकून रोहनच्या पायातील ताकद गेली. तो तिथेच रंगमंचावर गुडघ्यांवर कोसळला. पार्टीत उपस्थित असलेल्या त्यांच्या कंपनीच्या बँकर्सनी मेसेज पाठवायला सुरुवात केली की ते त्याला दुसऱ्या दिवशी कामावरून काढून टाकत आहेत. आपला महागडा डिझायनर गाऊन घट्ट धरून रडत रडत स्नेहा धावत गेली आणि मीराच्या पाया पडली. आई, मला माफ कर. कृपया माफ करा. मी आंधळा होतो. मला माहीत नव्हतं. कृपया आई, बाबांना थांबवा. ते रस्त्यावर येतील. आपला EMI बुडेल. मी तुमच्या पायांना स्पर्श करतो आई. स्नेहा वेड्यासारखी मीराच्या पायावर आपले डोके घासत होती. जी स्नेहा कालपर्यंत मीराला स्पर्श करायलाही कचरत होती, तीच आज तिची विनवणी करत होती. मीराने आपले पाय मागे घेतले. ती अगदी शांत आणि ठाम आवाजात म्हणाली, स्नेहा, तू स्वतःच म्हणाली होतीस की माझे मापदंड तुझ्या घरात राहण्याच्या लायकीचे नाहीत. तुझं बरोबर होतं. माझे मापदंड तुझ्या इतके नीच नाहीत. तू एकनिष्ठ लोकांसोबत राहण्यासाठी बनलेली नाही. आणि कुत्र्यांबद्दल बोलायचं झालं तर जो माणूस आपल्या आईवडिलांशी एकनिष्ठ राहू शकत नाही तो कुत्र्यापेक्षाही जास्त नीच असतो. कारण निदान कुत्रे तरी एकनिष्ठ असतात. मीरा ती वळली. तिने राजेंद्रचा हात धरला. चल, आपल्या नवीन घरी जाऊया. या लोकांच्या दुर्गंधीने माझा जीव गुदमरतोय. राजेंद्र बाबूंनी गुडघ्यावर बसलेल्या रोहनकडे शेवटचा एक कटाक्ष टाकला. मी तुला सांगितलं होतं की मी तुझ्या जीवनशैलीत बसत नाही. आता स्वतः पैसे कमवून बघ तुझी किंमत काय आहे. आजपासून तुझे वडील मृत आहेत. ते दोघेही मंचावरून खाली उतरले आणि ऐटीत त्यांच्या रोल्स रॉईसमधून निघून गेले. हॉलमध्ये परत रोहन आणि स्नेहा जोरजोरात रडत होते. त्यांचे श्रीमंत मित्र काम्या आणि इतर सर्वजण त्यांच्यावर हसत होते आणि त्यांचे व्हिडिओ बनवत होते. अवघ्या 60 मिनिटांत 50 कोटी रुपयांच्या बंगल्याचे आश्चर्य आणि वडिलांच्या एका मास्टर स्ट्रोकने त्या गर्विष्ठ मुलासुनेचा खोटा अभिमान, त्यांची आधुनिक प्रतिष्ठा आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळून टाकले होते. आता त्यांना त्या 15 वर्षांच्या मुलासुनेच्या मृत्यूचे परिणाम भोगावे लागणार होते. आपल्या कोट्यावधी रुपयांच्या घराचे हप्ते फेडण्यासाठी तिला तिचे डिझायनर कपडे आणि घड्याळे विकावे लागतील. एकेकाळी नोकरांच्या खोलीत सडून जाणारी आई आता 50 कोटी रुपयांच्या महालाची राणी आहे. ही 50 कोटी रुपयांच्या महालांची राणी बनली होती आणि जे लोक तिला कुत्री म्हणायचे त्यांना आता अक्षरशः रस्त्यावर भटकायला भाग पडले होते. जेव्हा देव आपल्या कर्मांच्या परिणामांचा हिशोब करतो तेव्हा त्याचा चक्रव्यूह किती गुंतागुंतीचा असतो. ते इतकं शांत आणि वेदनादायी असतं की माणसाला स्वतःच्या विनाशाचा आवाजही ऐकू येत नाही. या कथेचं तात्पर्य हे आहे की माणसाची खरी ओळख त्याच्या संपत्ती किंवा प्रतिष्ठेवरून ठरत नाही, तर त्याच्या मूल्यावरून आणि वागणुकीवरून ठरते. आणि हे आई वडिलांबद्दलच्या आदरातून येते. जे लोक गर्भापोटी आपल्या आई वडिलांचा अनादर करतात त्यांना अखेरीस
आपल्या कृत्यांचे परिणाम भोगावे लागतात. काळ आणि परिस्थिती बदलायला फार वेळ लागत नाही. म्हणून कोणाच्याही परिस्थितीवरून किंवा साधेपणावरून त्याला कधीही कमी लेखू नका. खरा आदर आणि प्रतिष्ठा तेव्हाच मिळते जेव्हा माणुसकी, नम्रता आणि प्रियजनांवरील प्रेम जपले जाते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल. जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.